ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आपल्यासोबत आहेत. आबा काय सांगाल, धनगर जे आहेत ते आता राज्यभरात आक्रमक झाले, एसटीतून आरक्षण मिळावं अशी मागणी जी आहे ती त्यांची आहे. धनगर समाज अनेक वर्षापासून एस टीमधून आरक्षण मागण्याचं त्यांचं मागणी आहे. परंतु केंद्र सरकार हे खरं तर केंद्र सरकारकडे जातो विषय. केंद्र सरकारने त्यांना द्यायचं नाही जे तो त्यांचा प्रश्न आहे. आणि खरं तर आमचा लढा ओबीसीचा आहे आणि आजपर्यंत धनगर समाज ओबीसीमध्ये आहे. आज केंद्रातल्या आरक्षणामध्ये धनगर समाज ओबीसीमध्ये आहे आणि राज्यातसुद्धा राजकीय आरक्षणामध्ये धनगर समाज ओबीसीमध्ये आहे. त्यामुळे आम्ही अगोदर ओबीसी म्हणून आमचं आरक्षण टिकवण्यासाठी सध्या कटिबद्ध आहोत आणि धनगर समाजाला एस टीमध्ये मिळालं तर त्यांना शुभेच्छा आहेत, काही प्रॉब्लेम नाही. परंतु मला असं वाटत नाही की केंद्र सरकार सध्या आजच्या घडीला तरी धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मानसिकतेत आहे म्हणून. परंतु महत्त्वाचा विषय आहे की ओबीसी आरक्षण आपल्याला कसं टिकवता येईल, ओबीसी आरक्षणामध्ये जी घुसखोरी चालली यामध्ये आपल्याला एक घुसखोर कसे बाहेर काढता येतील यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. परंतु आजच्या घडीला काय आहे की धनगर समाजाने वेगळं बाहेर पाडण्यासाठी अतिउतावीळ असणारे आंतरवालीचे महापुरुष, आंतरवालीचे बिंडोक बाबा यामध्ये कुठेतरी हस्तक्षेप करण्याचा पूर्ण राज्याला पाहायला मिळतं आहे. आणि आज याच्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये गाझियाबादमध्ये महाराणी अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला घाट आणि महाराणी अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा पाडलेला असताना महाशय बोललेले दिसत नाहीत. मग त्यावेळी महाशयाने बोललं पाहिजे होतं ना, तुम्हाला ओबीसीमधील एक घटक बाहेर काढण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असता. परंतु तुम्ही आज महाराणी अहिल्यादेवी होळकर काही एकट्या धनगर समाजासाठी त्यांनी काम केलेलं नाही, त्यांनी पूर्ण बहुजन समाजासाठी काम केले, पूर्ण हिंदूंसाठी काम केले. त्या महाराणी अहिल्यादेवी होळकरांचा जर अवमान होत असेल तर सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. परंतु पाचवी नापास जरांगे याच्यावर बोलणार नाही. याला फक्त ओबीसीमध्ये फूट पाडण्यासाठी चाललेला त्याचा खाटाटोपे, बाकी काही नाही. त्यासाठी ओबीसीनं जागं झालं पाहिजे. परंतु आता ओबीसीनं एकत्र येऊन महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा आणि महाराणी अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला ऐतिहासिक घाट जो उत्तर प्रदेश राज्य सरकारने जे केलेलं कृत्य याचा निषेध राज्यभरात झाला पाहिजे. याला तीव्र प्रसाद याचे उमटलेच पाहिजे आणि राज्य सरकारला, उत्तर प्रदेश राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला याचा आपण जाब विचारण्याचं काम केलं पाहिजे. या भाजप सरकारला आपण जाब विचारण्याचं काम केलं पाहिजे. महापुरुषांचं ओबीसी आमचा DNA मानायचं आणि आमच्या ओबीसी बहुजनांचे महापुरुषांचे विचार संपवण्यासाठी, महापुरुषांचे आचार संपवण्यासाठी हे भाजप सरकार काम करत असेल तर आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतोय. आम्ही त्याची कुठेतरी संताप व्यक्त करतोय आणि येणाऱ्या काळात हा संताप भाजप सरकारला परवडणारा नसेल. आज मुंबईमध्ये मराठा उपसमितीची बैठक आहे. राधाकृष्ण विखे पाटील त्याचे अध्यक्ष आहेत आणि ते आता आजपर्यंत झालेल्या मराठा समाजाच्या कामावरती चर्चा करणार आहेत. त्याच्या योजना आहेत त्याच्यावरती देखील चर्चा करणार आहे. नक्कीच आता त्यांचं काम आहे. ते मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत, त्यांना काय मराठा समाजासाठी द्यायचं त्यांनी द्यावं. पण नक्कीच विखे पाटलांनी ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसलेलं आहे. हे ओबीसी समाज कदापि विसरलेला नाही. 2029च्या विधानसभेला आम्ही राधाकृष्ण विखे पाटलांना घराचा रस्ता दाखवणार आहोत. ज्या राधाकृष्ण विखे पाटलांनी जाणीवपूर्वक मराठा ओबीसीमध्ये घुसवण्यासाठी मुख्यमंत्र्याला कुठंतरी फसवण्याचं काम केलं आणि राज्य सरकारला फसवून कुठंतरी अध्यादेश काढून ओबीसींची दिशाभूल करण्याचं काम, ओबीसींना फसवण्याचं काम केलेलं आम्ही सहन करणार नाही. 2029ला नक्कीच याचे परिणाम राधाकृष्ण विखे पाटील यांना भोगावे लागतील. बलात्कार करणाऱ्यांनी मुख्यमंत्र्याच्या पत्नीवरती बलात्कार करावा असं एका गायिकेने वक्तव्य केलं वादग्रस्त. असे कुठल्याही महिलाविषयी वक्तव्य करणं चुकीचं आहे. मुख्यमंत्र्याच्या पत्नी असतील किंवा आपल्या पत्नी असतील, आपल्या भगिनी असतील, ह्या सर्वांच्या माता भगिनीविषयी आपण असं बोलणं चुकीचं आहे. कोण जो गायक असेल अशा गायकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. बलात्कार हा कुणासाठी चांगला नसतो. बलात्कारी हा बलात्कारीच असतो. त्या बलात्काऱ्यांना कोणी असू त्याला फाशीची शिक्षा भरचौकात झाली पाहिजे. परंतु असे वक्तव्य करणं चुकीचं आहे. मुख्यमंत्री कुठंतरी एक मायक्रो आणि छोट्या जातीतले आहेत म्हणून त्यांच्या पत्नीविषयी जर असे वक्तव्य होत असतील, पाठीमागे जरांगेसुद्धा मुख्यमंत्र्याच्या पत्नीविषयी, आईविषयी, मुलीविषयी बोलले होते. एखाद्या छोट्या जातीतला मुख्यमंत्री होत असेल तर त्यांना टार्गेट करत असेल ते कदापि आम्हाला योग्य वाटत नाही, आम्हाला ते आवडत नाही. आणि कुणाची पत्नी बहीण असेल यांच्यावर असं बोलणं योग्य नाही. ते कोण कलाकार असेल त्याच्यावर तात्काळ कारवाई होऊन त्याला अटक केली पाहिजे. अहिल्याबाई होळकर यांच्या घाट आणि जे पाडण्यात आले चुकीचं आहे, त्याचा आम्ही निषेध करतोय आणि हा संताप राज्यभर देशभर झालेला पाहायला मिळेल आणि भाजप सरकारला येणाऱ्या 2029ला याचे परिणाम भोगावे लागतील. महाराणी अहिल्यादेवी होळकरांचं कार्य खूप महान आहे, मोठं आहे. त्यांनी राज्यभर देशभर बारव असेल, घाट असेल, त्यांनी महादेवांची मंदिरं असतील असं बांधण्याचं, हेंबाडपंथी मंदिरं बांधण्याचं काम केलं, जोपासण्याचं काम केलं आणि ते सांभाळण्याचं काम केलं. त्यांच्यावर जर ही पाळी येत असेल तर भाजप सरकार जाणीवपूर्वक जर अशा महापुरुषांना संपवण्याचं काम
करत असेल तर नक्कीच ओबीसी याचा विचार करेल आणि येणाऱ्या 2029ला जाब विचारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. नक्की जर पाहिलं गेलं तर भाजप जर महापुरुषांचं नाव पुसवण्याचा प्रयत्न करत असेल तर भाजप याचा जाब विचारेल, असं देखील आता ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी म्हटलं आहे. कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटचं विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर.